मला तिकडून फोन आला रे. कुठला? ते आता एक गुन्हा दाखल केलाय ना, त्याच्यात बाया बी आहेत आरोपी. मग त्या बायानं काय केलंय, एका बायाला एका पोरीला त्या राजी केलंय, बहिणीला हाणायला लावलं, माईला बी हाणायला लावलं आणि तिला गेल्या ठाण्यात घेऊन गुन्हा माग घ्यायला. नाही तर मग हे मेवण्यानं माझ्यावर बलात्कार केलाय म्हणून अशी बलात्काराचा गुन्हा दाखल कर. तिनं मारलं बी का तर त्या पोरीनं मारलं, कारण तिला नवऱ्याच्या घरून आणलंय ना ह्याय ना, ह्या माम्या म्हणणार नी ना. आणि मग तिनं मायलाय मारलं, बहिणीलाय मारलं की आता हाय तिथं तरी नांदू द्या म्हणून. तर ह्या म्हणले आम्ही काहीच नाही केलं, तुझा काही प्रश्नच नाही. आता मी सुद्धा PSI ला बोलले होते, तर तिथं सुद्धा सांगितलं होतं की माझं काय, मला यायचं नाही, मग तक्रार नाही कुणाबद्दल, काय नाही, फक्त मला नांदू द्यायचं, नवरा करून दिलाय तर त्यानं पैसे घेऊन नाही तर नाही घेऊन, पण मला राहू द्या. बरं म्हणलं, तुझी काय तक्रार नाही ना मेवण्याबद्दल याच्याबद्दल? तर म्हणली काय नाही, म्हणली फक्त त्याला सांगा मला फोन बिन करू नका. तर त्या मेवण्याला आम्ही सांगितलं कशाला बा करायचंय फोन बिल, काय करू नको. ते मला मी करीतच नाही म्हणलं, जसं मला कळलं तसं मी केला नाही. पण मला हरपली तर कुठं गेली काय नाही म्हणून मी शोध घेऊ लागलो म्हणला, कारण तिला भाऊ नाही, बाप नाही, कुणी नाही, भाऊ आहे पण बाप नाही, कुणी नाही. आणि ह्या सगळ्या माम्या कारभार करायला लागल्यात म्हणून मी धुंडल्याचा हे केलं. तर मला वेगळंच कळलं म्हणला. तिच्या नवऱ्यानं सांगितलं 60,000 रुपये घेतलेत माझ्या ह्या पोरीवर, मला दिली अशी हवाली करून, असं तसं तेच कळलं होतं. तर म्हणलं तसं नाही. मग ह्या ठाण्यात घेऊन गेल्या म्हणून पोलिसाकडे त्या गुन्हा दाखल करायला. मग पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करा म्हणतात म्हणून त्या मेवण्यावर, कारण त्या मेवण्या संग होती ती पोरगी अगोदर रिलेशन मध्ये. ते बरंच होतं ते प्रकरण. SP ला सुद्धा आम्ही सगळं लिहून दिलं की याच्यात सगळी चौकशी करा म्हणजे असं सगळे प्रकरण आहेत म्हणून. तर मग आता अडचण काय झाली, ही मेवण्याच्या घरून माईकडे गेली. तिनं अबॉर्शन त्या मेवण्याच्या हातानंच केलं, काय इच्छेनं गव्हर्नमेंटला केलं. ते सगळं गोळ्या पिळ्या घेऊन 1-1.5 महिन्याचं होतं काय होतं तर, आणि ते इच्छेनं गेली, माईकडे गेली. माईकून जाऊन मग ह्या माम्यानं नेली, तिकडं लग्न लावून दिली. मग लग्न लावून दिल्यावर तिथं राहिली 1-1.5 महिना त्या नवऱ्याजवळ. मग आता त्या नवऱ्याजवळ नांदून आल्यावर ह्या मेवण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेते का पोलीस? आणि होईन का बलात्काराचा गुन्हा? म्हणजे ताजं झोपल्याला कोण निघन? त्यो नवरा. बलात्काराचा गुन्हा दाखल झाला म्हणजे बायाचं मेडिकल आलं, वैद्यकीय तपासणी येते ना. मग तपासणीत गरवार असं अगर काही झोपल्याला निजलेलं बसलेलं असेल तर कुठलं निघन? त्या नवऱ्याचं निघन ना, मेवण्याचं निघन का काय? मेवना मला 1.5 महिना झाला गेली बाबा, काय कुठारे आहेत या आता मला. मग पोलिसाला ह्या माम्या म्हणतात की हिचा बलात्काराचा गुन्हा दाखल करून घ्या. मी आता मला कार्यकर्ते फोन करतात ना की ताई असं असे, त्याला म्हणलं गप गुमाना, त्याला कुठं जायचंय जाऊ द्या म्हणलं, तक्रार दाखल करू द्या. बाईचं म्हणणं ऐकूनच घेणार पोलिस म्हणलं, आणि पोलिस म्हणले तक्रार घ्यायची तर घेणारच म्हणलं. बाई म्हणून बाईचं म्हणणं, त्यांना तक्रार कुणी तक्रार घेऊन गेलं तर त्यांना घेणंच आहे म्हणलं. पण त्याच्यात हे बघते ना, बाई तू कुठून आलीस, मेवण्याच्या इथं होतीस का नाही? मग मेवण्यानं तुला कधी कॉल केले होते? मेवण्याजवळ मर्जीनं होतीस का नाही? सगळं गाव त्याच्या विरोधात होतं. ते तिच्या संग असताना की तू बहिणी आहेत, ह्या संसार मोडू नको, त्या पोरगी बिन लग्नाची आहे, तरी ती राहत होती. सगळ्या गावाला माहित आहे, हे 1.5-2 वर्षापासून ती त्याच्या संग राहत होती. ते मग तिथून काढून लग्न लावून दिली. मग त्या नवऱ्याजवळ राहून तू इथं येऊन पुन्हा मेवण्यावर बलात्काराचा कसा गुन्हा दाखल होईल? हा, फोन करतोय, त्रास देतोय, म्हणतोय म्हणून एखादा होईल गुन्हा दाखल, पण छोटू होईल ना समजा असा बिन अटकेचा. तर त्याला अटक करण्यासाठी, ते प्रकरण मागं घेण्यासाठी त्या पोरीच्या मेवण्यावर गुन्हा दाखल करा म्हणून हे करायला. तर पोलिस म्हणले तर असं हे सगळं आहे गोष्टी, तू कुठून आलीस, पुरावे त्याचे लागते, केस हारतान काही कुठाने वाटते. मग आता पोलिस बी सांगतील ना. म्हणजे दुसऱ्या नवऱ्याजवळ नांदून येऊन पुन्हा मेवण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा आहे. बरं, हे सांगणारे डोके कोण? त्याच्यात मेडिकल असतंय, ते गुन्हे सिद्ध व्हावा लागते. निजल्या बसलेला दुसरा तिकडचा नवरा निघन का हे मेवना निघन? मग गुन्हा दाखल करायचा, मेवण्यानं बलात्कार केलाय तर 1.5 वर्ष कशी राहील माणूस बलात्कार करणाऱ्या माणसाजवळ? बरोबर आहे का नाही? मग करायचं तर दाब दडपण काय आसन म्हणून माणूस बाया एखादी करीत नाही गुन्हा दाखल, ते समजून घेतात. पण धादानपणे खाली करायचं आणि पुन्हा तिकडे जाऊन लग्न करायचं, तिथून येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, एखादा पुरुष जाईन का नाही?
बरं त्याच्यात किती लागत आहेत गोष्टी, मेडिकल असतात, तपासण्या असतात, काय काय असतात, हाकनाकच आहे का नाही ते हिचं तिचा कचऱ्याचं जाऊ द्याच, पण काय मिळेल का त्याच्यामध्ये? पण तिला कशाबद्दल करायचं होतं? त्या दुसऱ्या बाया करायला लावायला की ते पहिला आमच्यावर गुन्हा दाखल केलेला तो मागं घ्यायला, नाहीतर मग घेऊ गुन्हा दाखल कर, पोलिस म्हणजे जा, असं झालंय. जण बंद करणं माहिती आहे पटकन. माझ्याकडे प्रकरणातल्या बाया त्यांचे ते रिंगटोन वगैरे असतात. तर सांगायचा मुद्दा हे आहे की एकतर बाई बलात्कार करणाऱ्याजवळ 2-3 वर्ष 1-1.5 वर्ष राहत नाही, अडचणीचं दाबून डोंबून ठेवलेलं असेल, मजबुरी असेल तर ते वेगळी गोष्ट असते. पण धडधड जर दुसऱ्या नवऱ्याजवळ आपण नांदत असू, तिथून नांदून येत असू, एका दुसऱ्या पुरुषाजवळ राहून येत असू, तिथं 1-1.5 महिना त्याच्या सहवासात घालवत असू, तर ह्या पहिल्या पुरुषावर बलात्काराचा गुन्हा कसा दाखल करावा बरं? बरं धडधड शाळा अशी कळती की एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा त्या आरोपीवरचा मागं घेण्यासाठी, बेसमरी करण्यासाठी कुणीतरी असे सल्ले देत आहे आणि त्या सल्ल्यानुसार मग हे लोक त्या बायांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि मग म्हणतात चला करा बलात्काराचा गुन्हा दाखल. तर हे असं होत नाही, कारण ऑलरेडी पोरगी नांदून एका दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करून, बाजप्ता लग्न करून नांदून आलेली आहे आणि त्या नांदून आलेल्या पोरीला मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करायला लावायला लागले. तर यामुळे तिचा तो जो नवरा आहे तर तो पण सोडून देईन का नाही त्या पोरीला? म्हणजे ह्या आरोपी ज्या महिला आहेत काही, ह्या काय म्हणतात ना, ह्या काय म्हणतात ना त्याला, हॅबिच्युअल महिला आहेत, ह्या गुन्हे एकामागून एक करणाऱ्या गुन्हे आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या ज्यांना असं परिस्थितीचा त्यांना हे करून दाब दडपण करून त्यांचा वापर करून घ्यायला लागल्या. तर त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आमचं सांगणं, खास करून हे उस्मानाबाद धाराशिवमधलं प्रकरण आहे, तर त्यांना पण आमची विनंती की अशा प्रकरणामध्ये काळजीपूर्वक त्यांनी लक्ष घालावं. एखाद्या परपुरुषाच्या सुद्धा काय म्हणत नाही, एक इमेज असते, एक कुटुंब असतं, एक काय म्हणत नाही, एक हे असतं, काही जरी असलं तर माणसाची प्रायव्हसी असते, त्याचं सुद्धा ते भंग होत आहे. बरं त्या लोकांना काही ह्याच्यातलं काहीच माहीत नव्हतं, पैसे देऊन त्या पोरींना घेतलेले करून आणि त्याच्यामध्ये पुन्हा तिथं नांदून आणून पुन्हा त्या पोरीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा जर आरोपी असं ट्राय करत असतील, प्रयत्न करत असतील, तर हे अतिशय हे आहे, वेदनादायक आणि दुःखद आहे. त्याच्यामुळं एक गुन्हा मागं घेण्यासाठी दुसरा गुन्हा दाखल करायला लावणं, हे जे आरोपी करत आहेत तर ह्यांना कुठंतरी चाप बसवला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि कुठल्या अशा पुरुषावर खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यासाठी सुद्धा महिलांनी, खास तर त्या शिकलेल्याच नाहीत, ज्या महिलांना पुढं केलं जाते त्या महिला शिकलेल्याच नाहीत आणि ह्या ज्या आहेत तर ह्या पण कमी शिकलेल्या असतात किंवा शिकलेल्या नसतात, परंतु ह्यांना जे आहे ना हे अनुभव किंवा जास्त वयाचा हे जे असतो त्यानुसार आलेला, त्याच्यामुळे ह्यांना ज्ञान आहे, गिन्यान आहे, पण त्या गिन्यानाचा वापर जो आहे ना तर तो स्वतःच्या स्वार्थासाठी त्या करत आहेत, त्या महिलांचा त्या वापर करत आहेत. तर यासाठी एक पोलीस डिपार्टमेंटची पण जबाबदारी आहे की याच्यामध्ये जे काही असेल ते खरं खोदून काढणं आणि बघणं त्या पोरींच्या नवऱ्याकडं. कारण का आम्ही त्या पोरीच्या नवऱ्या, त्या ज्या महिलेला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढं केलं जातं, त्या पोरी ज्या गावात राहते तिथल्या PSIला आम्ही बोललो, कारण त्या पोलीस स्टेशनला सुद्धा ह्या पोरीनं तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. तेव्हा तिथं त्या पोरीनं सांगितलं होतं की मला ह्या नवऱ्याजवळ नांदायचं, माझी कुणाविरोधात तक्रार नाही. पण तरी सुद्धा ह्या माम्यांवर तक्रार दाखल झाल्यामुळे ह्या माम्या त्या भाच्यांचा वापर करत आहेत गुन्हा मागं घेण्यासाठी आणि तो गुन्हा अतिशय गाजलेला वगैरे असं सगळीकडे आता ते झालेलं आहे सगळीकडं. तर त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचं पण फिर्यादीवर एक वेगळा हे करण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी ते सगळं सुरू आहे. तर धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना पण आमची विनंती आहे, तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटला पण विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे काही हे खोटे गुन्हे दाखल करण्याचे हे येत आहे तर असं होऊ नये, याच्यात काळजी घेतली जावी आणि एखादा पुरुष हकनाक अडकू नये. आणि जर याच्यामध्ये खरंच सगळ्या गोष्टी हे असतील तर मात्र गुन्हे दाखल करायला पण हरकत नाही. पण जाणीवपूर्वक एका परपुरुषासोबत नवरा बाजप्ता करून नांदून येऊन पुन्हा पहिल्या पुरुषावर गुन्हा बलात्काराचा दाखल होणं हे पण कुठेतरी अनैतिक आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं होईन तेवढं ह्या आरोपींना कोणी पाठीशी घालू नये. ह्या आरोपी ज्या महिला आहेत ह्या ज्या आहेत ना तर ह्या पैशाच्या व्यवहारात, म्हणजे ह्या संसार मोडण्यामध्ये, मुलं विकण्यामध्ये,
महिला विकण्यामध्ये ह्या तरबेज महिला आहेत. तर ह्यांची म्हणजे अक्षरशः 40 गाव हे जे एरिया आहेत ना, तर या ठिकाणी जास्त ही महिला इकडच्या धाराशिवकडच्या महिला मुलींना पाठवलं जाते आणि त्याच्यात आर्थिक पैशाचा व्यवहार केला जातोय. सो याच्यामध्ये धाराशिवचे जे पोलीस अधीक्षक आहेत तर त्यांना पण आमची विनंती आहे की ह्या प्रकरणांकडे जरा जास्तच काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि अशा पुरुषांना फसवलं जाऊ नये. थँक्यू.